स्पर्धा विश्व ऑफिशियल या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण इंग्लिश व्होकॅब्युलरी यामध्ये पर्टिक्युलरली वन वर्ड सबस्टिट्यूशन याची सिरीज आता सुरू करतो आहोत आणि यामध्ये प्रामुख्याने एमपीएससीने विचारले जे की पी बाय क्यू ते आपण घेतलेले आहेत. यामध्ये पर्टिक्युलरली आजच्या भागामध्ये आपण 2024 मध्ये कोणकोणते पी वाय क्यू विचारले गेलेले आहेत ते आपण बघत आहे. अशाच पद्धतीने आपण आतापर्यंत आयोगाने जे काही पी वाय क्यू विचारलेले आहेत ते सगळे कव्हर करणार आहोत. प्रत्येकाचा अर्थ समजून घेणार आहोत, त्याचे सिनोनॉम्स अँटोनॉम्स म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द काय होतात, त्याचे अर्थ काय होतात ते आपण समजून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने डिटेल पद्धतीने अनालिसिस करणार आहोत. सोबतच यामध्ये पी वाय क्यूचा सुद्धा समावेश केलेला आहे आणि या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रश्न विचारले जातील. ते तुम्हाला त्याचं उत्तर काय असणार आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अशाच पद्धतीने ही सिरीज आहे. समोर सरळ सेवा परीक्षा एमपीएससी घेणार आहे, त्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्वाचं आणि उपयुक्त असं सेशन आहे. तर हे पूर्ण सिरीजच असणार आहे, एक एक करत आपण टप्प्याने सगळं कव्हर करणार आहोत. अशाच पद्धतीने जे काही जीएस आहे त्याचे सुद्धा लेक्चर अपलोड होणार आहेत. आता सध्या आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनची सिरीज सुरू केलेली आहे. तर बघा यामध्ये जे प्रश्न घेतले आहेत ते मी तुम्हाला सांगितलं, जसं 2024 आता सुरुवातीला घेतलेले आहेत त्यामध्ये काय काय विचारलेले आहे. आता तुम्हाला जे शब्द सांगणार आहे त्याचे मिनिंग, त्याचा मराठी अर्थ, त्याचा म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी अर्थ ते सगळं आपण बघणार आहोत. ह्याच बॅचेस तुम्हाला मार्केटमध्ये पेड स्वरूपात आहे आणि कंटेंट तुम्ही पाहू शकता. डायरेक्ट आयोगाचेच प्रश्न आपण घेतलेले आहे. आता या व्यतिरिक्त यापेक्षा मोठा भाग असू शकत नाही. तर चला मग सिरीजला सुरू करूया. तर यामध्ये तुम्हाला सगळे सिरीज आपली कंप्लीट झाल्यानंतर आपण मॅरेथॉन लेक्चर सुद्धा आपल्या ऍपवर अवेलेबल करून देणार आहोत. तर अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम जॉईन करू शकता डेली नोटिफिकेशनसाठी. या व्यतिरिक्त आपण दररोज संध्याकाळी 7 वाजता एमपीएससी पी वाय क्यू आहे त्यापैकीच जीएस संबंधी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो. रोज संध्याकाळी 7 वाजता पाहायला विसरू नका आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. चला मग सुरुवात करूया. यामध्ये आता 2024 मध्ये विचारलेला शब्द आहे तो आपण बघतो स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम म्हणजे काय, त्याचा अर्थ होतो, इंग्लिश अर्थ होतं अ कम्प्लीट रेंज और स्केल ऑफ डिफरंट ओपिनियन आयडियाज और क्वालिटीज, म्हणजे विविध मतांची, कल्पनांची किंवा गोष्टींची संपूर्ण श्रेणी किंवा मोठा विस्तार, त्यालाच आपण काय म्हणतो स्पेक्ट्रम असं म्हणतो. याला समानार्थी शब्द सुद्धा आहे, जसं स्पेक्ट्रम म्हणजे रेंज किंवा स्कोप किंवा एक्सटेंट किंवा हॉरिझॉन तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर याला विरुद्धार्थी शब्द आहेत, त्याला आपण अँटोनॉम्स असं म्हणतो, जसं की लिमिट आहे किंवा बाउंड्री आहे, पॉइंट आहे किंवा रेस्ट्रिक्शन आहे, त्याला आपण काय म्हणतो अँटोनॉम्स असं म्हणतो. विरुद्धार्थी शब्द कशाचे, स्पेक्ट्रमचे. हा शब्द तुम्हाला आता इथे समजला असेल, काय म्हटलं मी, स्पेक्ट्रम असं म्हटलं. त्याच्यानंतर स्पेक्युलेट आहे. स्पेक्युलेट म्हणजे नेमकं काय होते, याचा इंग्लिश अर्थ होतो टू गेस और फॉर्म अ थेरी अबाउट समथिंग विदाउट सॉलिड ट्रूथ, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच मराठीमध्ये आपण जर समजून घेतलं तर ठोस पुराव्याशिवाय अंदाज बांधणे किंवा तर्क करणे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही तरी सुद्धा आपण अंदाज बांधत आहे किंवा तर्क लावत आहे, तर आपण काय म्हणू, स्पेक्युलेट, एखादी गोष्ट स्पेक्युलेट करणे. स्पेक्ट्रम हा शब्द आपण सुरुवातीला बघितला, त्याच्यानंतर आपण स्पेक्युलेट बघितला. आता तसाच एक शब्द आहे स्प्लेंडिड. स्प्लेंडिड म्हणजे काय, स्प्लेंडिड म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो एक्सलेंट आहे किंवा मॅग्निफिशंट आहे किंवा व्हेरी इम्प्रेसिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो. याचाच अर्थ अत्यंत उत्कृष्ट आहे किंवा भव्य आहे, अप्रतिम आहे, वैभवशाली आहे, म्हणजे स्प्लेंडिड आहे. त्याला समानार्थी शब्द आहे, सिनोनॉम्स आहे, मॅग्निफिशंट, वंडरफुल, सुपर्ब किंवा ग्रॅब, मार्वलेस हे शब्द सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे एखादी तुम्ही विलक्षण गोष्ट बघत असाल किंवा अप्रतिम गोष्ट बघत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही एक्सलंट वापरू शकता, मॅग्निफिशंट वापरू शकता, वंडरफुल, सुपर्ब, ग्रँड, मार्वेलस हे शब्द वापरू शकता. याच्या विरुद्ध काय होईल मग, याच्या विरुद्ध अँटोनॉम्स होतील ऑर्डिनरी किंवा पुअर किंवा त्याला आपण टेरिबल म्हणू शकतो किंवा हंबल म्हणू शकतो. हे काय आहे, स्प्लेंडिडचे विरुद्धार्थी शब्द आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा शब्द स्पेक्टॅक्युलर. स्पेक्टॅक्युलर म्हणजे नेमकं काय होत असते की ड्रॅमॅटिक, ब्युटिफुल किंवा आय कॅचिंग गोष्टी असतात, त्याला आपण काय म्हणतो स्पेक्टॅक्युलर असं म्हणतो. म्हणजे डोळे दिपवणारे किंवा प्रेक्षणीय किंवा विलोभनीय किंवा नाट्यमय दृश्य किंवा कामगिरी असं आपण त्याला म्हणू शकतो. याला आपण काय म्हटलं, स्पेक्टॅक्युलर असं म्हटलं. यालाच काही समानार्थी शब्द आहेत, जसं आपण बघतो स्ट्रिकिंग किंवा स्टंटिंग, ब्रेथ टेकिंग किंवा ड्रॅमॅटिक, सेन्सेशनल आपण असं म्हणू शकतो. हे शब्द कशाचे समानार्थी शब्द झाले, स्पेक्टॅक्युलर.
आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द सुद्धा होतो अनइम्प्रेसिव्ह, ऑर्डिनरी, बोरिंग. हे स्पेक्टॅक्युलरचे विरुद्धार्थी शब्द आहेत. तर आता आपण इथे काय काय शिकलो? स्पेक्ट्रम, स्पेक्युलेट, स्प्लेंडिड आणि स्पेक्टॅक्युलर हे शब्द आपण बघितले. परत एकदा रिव्हिजन. स्पेक्ट्रम म्हणजे विविध मतांची, कल्पनांची, गोष्टींची संपूर्ण श्रेणी किंवा मोठा विस्तार. अ कंप्लीट रेंज ऑर स्केल ऑफ अ डिफरंट ओपिनियन, आयडियाज, क्वालिटीज असं आपण म्हणू शकतो. स्पेक्युलेट पण मी तुम्हाला सांगितलं की ठोस पुराव्याशिवाय अंदाज बांधणे, एखाद्या गोष्टीबद्दल तर्क लावणे, त्याला आपण स्पेक्युलेट असं म्हटलं. चला तर मग आता त्याच्यानंतर स्प्लेंडिड आपण बघितला की विलक्षण, अत्यंत उत्कृष्ट, भव्य, अप्रतिम वगैरे असं म्हणू शकता. तर यावर आधारित आता प्रश्न विचारलेला आहे. हे जे आपण घेतलेले आहेत वन वर्ड सबस्टिट्यूशन, आता त्यावर काय प्रश्न विचारलेला आहे? प्रश्न आहे आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड ऑफ द एक्सप्लेनेशन. कंप्लीट रेंज ऑफ अ डिफरंट ओपिनियन्स, त्याला आपण काय म्हटलो? आता सुरुवातीलाच आपण बघितलं त्याला आपण स्पेक्ट्रम असं म्हटलं, बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. आता अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा प्रश्न आपण घेतलेले आहे. आता पुढचा प्रश्न आहे की मॅच द फॉलोविंग पेअर्स. हे फॉलोविंग पेअर आहे, हे मॅच करण्याआधी फक्त मी तुम्हाला हे वाचून दाखवते, त्याच्यानंतर आपण एक्सप्लेनेशन पाहू आणि नंतर जोड्या लावू. यामध्ये कॉलम 1 आहे आणि कॉलम 2 आहे. कॉलम ए मध्ये काय सांगितलेलं आहे? कम्पॅट्रिओट. बी मध्ये म्हणजे दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलं इमिग्रंट, तिसऱ्यामध्ये इमिग्रँट, नंतर सॅमेरिटन अशा पद्धतीने शब्द आहेत. आता दुसऱ्या कॉलम मध्ये सांगितलंय वन हू लिव्ज अ कंट्री टू लिव्ह इन अनदर. दुसऱ्यामध्ये सांगितले वन हू कम्स टू एट ऑफ अनदर. आणि तिसऱ्यामध्ये सांगितले अ फॉरेनर हू कम टू स्टे इन अ कंट्री. आणि डी मध्ये सांगितले अ कलिक बिलॉंगिंग टू द सेम कंट्री. अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहे. आता आपण या प्रत्येकाचा अर्थ समजून घेऊ आणि नंतर जोड्या लावू. तर यामध्ये सगळ्यात पहिला जो शब्द आहे तो आहे कम्पॅट्रिओट. कम्पॅट्रिओट म्हणजे काय होते? अ पर्सन बिलॉंगिंग टू द सेम कंट्री. एकाच देशातील नागरिक किंवा देशबंधू असं आपण म्हणू शकतो. स्वदेशवासी त्याला आपण म्हणतो कम्पॅट्रिओट. म्हणजे अ कलिग बिलॉंगिंग टू द सेम कंट्री, याच्याशी याची जोडी लागणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी शी याची जोडी लागणार आहे, बरोबर आहे. यालाच काही समानार्थी शब्द सुद्धा आहे. फेलो सिटीजन, नॅशनल असं आपण म्हणू शकतो, कंट्रीमॅन असं म्हणू शकतो. याला काही अँटोनॉम्स आहे, विरुद्धार्थी शब्द, फॉरेनर, अलाइन किंवा आउटसाइडर असं आपण म्हणू शकतो. आता कम्पॅट्रिओट तुम्हाला समजला. जिथे पॅट्रिओट म्हटलं जाते तिथे देशाचा संबंध येतो असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर इमिग्रँट नावाचा शब्द आहे. आता हा शब्द बघा, अ पर्सन हू लिव्ज देअर ओन कंट्री टू सेटल परमनंटली इन अनदर. स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात कायमचे राहण्यासाठी जाणारी व्यक्ती किंवा त्याला उत्प्रवासी असं म्हणतात. म्हणजे अ पर्सन हू लिव्ज, जो आपला देश सोडून जातो, देअर ओन कंट्री, स्वतःच्या कंट्रीला सोडून तो सेटल होतो दुसऱ्या कंट्रीमध्ये, म्हणजे स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात कायमचे राहण्यासाठी गेलेले व्यक्ती, त्याला आपण इमिग्रँट असं म्हणतो. आता याची जोडी कशाशी लागणार आहे? वन हू लिव्ज अ कंट्री टू लिव्ह इन अनदर, बरोबर आहे. वन हू लिव्ज इन अ कंट्री टू लिव्ह अनदर, याच्याशी त्याची जोडी लागणार आहे. म्हणजे दोनची जोडी आहे ए शी लागणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे इमिग्रँट. इमिग्रँट मध्ये आपण बघतो की अ पर्सन हू कम टू लिव्ह परमनंटली इन फॉरेन कंट्री. दुसऱ्या देशातून आपल्या देशात कायमचे राहण्यासाठी आलेली व्यक्ती असते, त्याला आपण काय म्हणू? तर इमिग्रंट असं म्हणू. आता यामध्ये अ फॉरेनर हू कम्स टू स्टे इन अ कंट्री, म्हणजे आपण न्यू कमर म्हणू किंवा सेटलर म्हणू किंवा अलाइन म्हणू. त्याला म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये जर एंट्री घेत असेल, आपल्या देशामध्ये सेटल होण्यासाठी आलेला असेल, तर त्याला आपण इमिग्रँट असं म्हणू. ठीक आहे. आणि याच्या विरुद्ध काय होईल मग? इमिग्रंट किंवा नेटिव्ह असं होईल. म्हणजे हे तुम्हाला समजलं. म्हणजे याची जोडी कशाशी लागणार आहे? तर आता इमिग्रंट याची जोडी अ फॉरेनर हू कम टू स्टे इन अ कंट्री याच्याशी लागणार आहे. म्हणजे 3शी जोडी सी शी लागणार आहे. त्याच्यानंतर सॅमॅरिटन आहे. आता सॅमॅरिटन म्हणजे काय? अ हेल्पफुल पर्सन, एस्पेशली वन हू हेल्प अ स्ट्रेंजर इन अ डिस्ट्रेस. संकट समयी अनोळखी लोकांनाही निरपेक्षपणे मदत करणारी परोपकारी व्यक्ती असते, त्याला आपण सॅमॅरिटन असं म्हणतो. वन हू कम्स टू द एड ऑफ अदर्स, म्हणजेच यालाच तुम्ही काय म्हटलं? अनोळखी व्यक्ती, जी दुसऱ्यांना एखाद्या संकट समयी मदत करणारी परोपकारी व्यक्ती असं आपण म्हणू शकतो. त्याला आपण काय म्हटलं? सॅमॅरिटन असं म्हटलं. याला सिनोनॉम्स आहे डू गुडर किंवा बेनफॅक्टर किंवा फिलॅन्थ्रोपिस्ट असं आपण म्हणू शकतो किंवा हेल्पर असं म्हणू शकतो. यालाच विरोधार्थी शब्द सुद्धा आहे अँटागोनिस्ट
किंवा अपोनंट किंवा सेल्फिश पर्सन असं आपण म्हणू शकतो. सॅमॅरिटन तुम्हाला समजलं. त्याच्यानंतर आता ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या, इमिग्रंट, सॅमॅरिटन याचे उच्चार तुम्ही लक्षात ठेवू शकता, परंतु ही विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणून तुम्हाला लक्षात राहतील. तिच्या सुद्धा एक्झाम आणि TCS IBPS कंडक्ट करते, बऱ्याच सरळ सेवा झालेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा हे वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारले गेलेले आहेत म्हणून माहिती पाहिजे. इमिग्रंट विचारला होता, हे सगळेच विचारलेले आहेत असं तुम्ही लक्षात ठेवू शकता कारण इम्पॉर्टंट आहेत. चला मग आता पुढचा प्रश्न पाहू. 2024 मध्ये विचारलेला आहे. आयडेंटिफाय करेक्ट वर्ड ऑफ द फ्रेज अ पर्सन हु लिव्स फॉर अ प्लेजर. आता ऑप्शन दिलेले हेडोनिस्ट, फॅनॅटिक, होमिसाइड आणि पॅसिफिस्ट. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हेडोनिस्ट. हेडोनिस्ट म्हणजे सुखवादी किंवा भोगवादी असं आपण म्हणू शकतो. अ पर्सन हु बिलीव्स दॅट सिकिंग प्लेजर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन अ लाईफ. म्हणजे अशी व्यक्ती जिची धारणा असते की जीवनात केवळ सुख उपभोगणे हे सर्वात महत्वाचे आहे, अशा व्यक्तीला आपण हेडोनिस्ट असं म्हणतो. आणि आपल्याला प्रश्नामध्ये तेच विचारलेलं आहे की अ पर्सन हु लिव्स फॉर प्लेजर, जो आनंदासाठी सुखासाठी जगत असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, तर त्याला हेडोनिस्ट असं म्हणतात. सुखवादी किंवा भोगवादी असं त्याला म्हणतात. याला काही समानार्थी शब्द सुद्धा आहेत. प्लेजर सीकर म्हणू शकता याला आपण, किंवा इपिक्युरियन असं म्हणू शकता. त्याच्यानंतर सायबराईट असं म्हणू शकता. याला विरोधार्थी शब्द सुद्धा आहेत. तपस्वी, आता तपस्वी म्हणजे काय, ऍसेटिक असं म्हणू शकता, किंवा प्युरितन असं म्हणू शकता, म्हणजे त्याला आपण संयमी असं म्हणू शकतो. याचा उच्चार वेगळा असू शकतो, तर बरेच शब्द असतील याचे उच्चार वेगळे असतील, परंतु आपण मराठीमधून इंग्लिश शिकतोय म्हणून ते तशा पद्धतीने, म्हणजे आपली मूळ भाषा ही मराठी आहे आणि इंग्लिश नाहीच आहे, म्हणून आपल्याला त्याचे करेक्ट जे काही उच्चार आहेत ते आपल्याला तशा त्या पद्धतीने येत नाही असं म्हणू शकतो. बाकीच्यांना येत असतील तर ज्यांना जे सोपं वाटते त्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. पुढचा शब्द आहे फॅनॅटिक. फॅनॅटिक म्हणजे कट्टर किंवा धर्मांध असं आपण म्हणू शकतो. अ पर्सन फील विथ एक्सेसिव्ह अँड मिस्टेकन एन्थुझियाझम एस्पेशली इन अ रिलिजन ऑर पॉलिटिक्स. त्याला आपण काय म्हणतो, धर्मांध असं म्हणू शकतो. धार्मिक किंवा राजकीय बाबतीत अत्यंत टोकाचा किंवा वेडसर विचार करणारा व्यक्ती असतो त्याला आपण फॅनॅटिक असं म्हणतो. हा शब्द बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे. हायपोक्रेसी पण बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. तर आता फॅनॅटिक आहे त्याला काय समानार्थी शब्द आहेत, त्याला आपण काय म्हणतो, जिओलॉट असं म्हणू शकतो. याचा उच्चार बघून घ्याल. त्याच्यानंतर एक्स्ट्रीमिस्ट असं आपण म्हणू शकतो, रॅडिकल असं म्हणू शकतो. हेच त्याचे समानार्थी शब्द आहेत. याचे विरुद्धार्थी शब्द आपण म्हणू शकतो, मॉडरेट आहे म्हणजे मवाळ आहे, किंवा लिबरल आहे उदारमतवादी आहे, त्याला आपण म्हणतो फॅनॅटिकच्या विरुद्धार्थी, किंवा मॉडरेट किंवा लिबरल असं आपण म्हणू शकतो. मात्र एक्स्ट्रीमिस्ट किंवा रॅडिकल हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. समजलं तुम्हाला इथे फॅनॅटिक म्हणजे काय होते. तर त्याच्यानंतर हायपोक्रेसी आहे, त्याला आपण ढोंगीपणा किंवा पाखंड असं म्हणतो. म्हणजेच मनात एक असणे आणि वरून मात्र स्वतःला खूप चांगले किंवा सदाचारी दाखवण्याचा खोटा आव आणणे, त्याला आपण काय म्हणतो, ढोंगीपणा म्हणतो किंवा पाखंड असं म्हणतो. द प्रॅक्टिस ऑफ अ क्लेमिंग टू हॅव अ हायर स्टँडर्ड ऑर मोर नोबल बिलीफ्स दॅन इन द केस असं त्याला म्हणतात. आता म्हणजे याचा अर्थ काय होता, ढोंगीपणा आहे म्हणजे काय, इनसिन्सिअरिटी आहे किंवा अप्रामाणिकपणा आहे असं आपण म्हणू शकतो. त्याला डिसेट हा शब्द सुद्धा आहे, डबल डिलिंग सुद्धा आहे, किंवा प्रिटेन्स हा सुद्धा समानार्थी शब्द आहे, लक्षात ठेवा. आणि याला विरोधार्थी शब्द म्हणजे ऑनेस्टली, साहजिक आहे, प्रामाणिक असणार याच्या विरुद्ध, सिन्सिअरिटी असणार, जेन्युइननेस असणार असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पॅसिफिस्ट हा सुद्धा एक शब्द आहे. पॅसिफिस्ट म्हणजे काय, शांततावादी असं आपण म्हणू शकतो. अ पर्सन हु बिलीव्स दॅट वॉर अँड व्हायलन्स आर अनजस्टिफिएबल अँड ऑलवेज अ फेवर पीस, म्हणजे ते नेहमी शांततेच्या समर्थनामध्ये असतात. म्हणजे युद्ध आहे किंवा हिंसा आहे याला विरोध करून नेहमी शांततेचे समर्थन करणारा जो व्यक्ती असतो त्याला आपण पॅसिफिस्ट असं म्हणतो. याला काही समानार्थी शब्द आहेत, जसं पीस मेकर आपण म्हणू शकतो, पीस मेकर, डव म्हणू शकतो, डो म्हणा किंवा डव म्हणा, तुम्हाला जे उच्चार योग्य वाटत असेल ते म्हणू शकता. पॅसिफिस्टच्या समानार्थी शब्द एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, बाकी तुम्ही जे लक्षात ठेवायचं ते ठेवू शकता. ठीक आहे. अँटोनॉम्स विरुद्धार्थी शब्द काय, तर विरोधार्थी शब्द आहे, मला असं वाटतं इथे वॉर्म आहे आणि अँगर आहे, या दोघांना एकत्र करून हा शब्द बनवलेला आहे, वॉर्म ऑंगर. ठीक आहे. याला आपण युद्धखोर असं म्हणतो. आणि हॅक हा सुद्धा एक शब्द आहे, हा सुद्धा लक्षात ठेवा. पॅसिफिस्ट म्हणजे शांततावादी आहे, एवढं लक्षात पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे. डिटेरिओरेशन, आता हे सिंपल शब्द आहे आणि बऱ्याच वेळा आपल्या वाचनात येतो. डिटेरिओरेशन म्हणजे काय, घसरण होणे किंवा त्यामध्ये बिघाड होणे किंवा
खराब होणे असं आपण म्हणू शकतो. द प्रोसेस ऑफ बिकमिंग अ प्रोग्रेसिव्हली वर्स, म्हणजे एखाद्या गोष्टीचा दर्जा आहे, त्याची स्थिती आहे किंवा आरोग्य आहे ते दिवसेंदिवस खालावत जाणे, याला आपण काय म्हणतो, डिटेरिओरेशन असं म्हणतो. समजलं तुम्हाला? आता याचे काही समानार्थी शब्द आहे, डिक्लाइन किंवा वर्सनिंग किंवा डिके किंवा डिग्रेडेशन असं आपण म्हणतो. विघटन होत जाणे, घसरण होत जाणे, बिघाड होत जाणे, आरोग्य बिघडत जाणे, स्थिती दर्जा बिघडत जाणे, याला आपण काय म्हणतो, डिटेरिओरेशन असं म्हणतो. यालाच विरुद्धार्थी शब्द इम्प्रुव्हमेंट, ग्रोथ होणे किंवा बेटरमेंट होणे, चांगलं दिवसेंदिवस चांगलं होणे, याला आपण म्हणून डिटेरिओरेशनच्या विरुद्ध. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न शब्द आहे हायपोक्रेसी, म्हणजे ढोंगीपणा आणि पाखंड, हा आपला आपण शिकलेला आहोत. त्याच्यानंतर आता आणखी डिटेल पद्धतीने पाहू. द प्रॅक्टिस ऑफ द क्लेमिंग टू हॅव अ हायर स्टँडर्ड ऑर मोरल मोर नोबल्स बिलीव्स दॅन इन द केस, म्हणजे मनात एक आणि दुसरं आपण म्हणू शकतो. आता हे परत झालेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढचा जो शब्द आहे तो आहे नोटोरियस. नोटोरियस म्हणजे काय होते, कुप्रसिद्ध किंवा बदनाम असं आपण म्हणू शकतो. फेमस ऑर वेल नोन टिपिकली फॉर सम बॅड क्वालिटी ऑर डीड. कुप्रसिद्ध, सुप्रसिद्ध म्हणजे फेमस आपण म्हणू शकतो, त्याच्या विरुद्ध कुप्रसिद्ध, त्याला आपण नोटोरियस हा शब्द वापरला. बदनाम हा शब्द वापरला. एखाद्या वाईट कृत्याबद्दल किंवा वाईट गुणांसाठी लोकांमध्ये ओळखला जाणारा त्याला आपण नोटोरियस असं म्हणतो. काही विरुद्धार्थी शब्द आहेत. इनफेमस असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर डिसरिस्पेक्टेबल असं आपण म्हणू शकतो. अँटोनॉम्स पण आहे त्याचे, फेमस, रेप्युटेबल किंवा सेलिब्रेटेड असं आपण म्हणू शकतो. आता नोटोरियस लक्षात ठेवा, लक्षात पाहिजे आपला. त्याच्यानंतर डिफॅमेबल आहे, डिफॅमेशन आहे, त्याला बदनामी किंवा अब्रू नुकसानी असं म्हणतात. द ऍक्शन ऑफ डॅमेजिंग द गुड रेप्युटेशन ऑर ऑफ समवन, म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल खोटी समाजामध्ये प्रतिमा म्हणजे किंवा त्याच्याबद्दल प्रतिष्ठा आहे, नावलौकिक आहे, त्याचं ते खराब करणे, खोट्या गोष्टी पसरवणे, त्याला आपण बदनामी किंवा अब्रू नुकसानी असं म्हणतो. म्हणजे अब्रू नुकसानी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. याला काही समानार्थी शब्द आहे, स्लँडर, लायबल किंवा स्लर किंवा स्मियर असं आपण म्हणू शकतो. स्मियर हा शब्द विचारलेला आहे, लायबल पण विचारलेला आहे, लक्षात ठेवा. आता यालाच आता काही विरुद्धार्थी शब्द अँटोनॉम्स आहेत, जसं प्रेज किंवा कमेंडेशन असं आपण म्हणू शकतो. ॲप्लॉज असं म्हणू शकतो किंवा स्तुती करणे, एखाद्याचे सन्मान करणे, त्याला आपण काय म्हणतो, डिफामेशनच्या विरुद्ध. ठीक आहे. अशा पद्धतीने हे जे प्रश्न आहेत 2024 मध्ये विचारले गेलेले आहेत. यामध्ये राज्यसेवेमध्ये काही विचारलेले गेलेले आहेत आणि काही बाकीच्या एक्झाम आहेत त्यामध्ये विचारले गेलेले आहेत. तर हे आपल्याला माहिती पाहिजेत. आणि आता तुमच्यासाठी प्रश्न आहे यावर आधारित 2 प्रश्न काढलेले आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलंय, या 2 प्रश्नामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आपण बघतो. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. आता यामधला तुम्हाला एक मी सेंटेन्स सांगणार आहे आणि यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि सोबतच जे काही आपण ऑप्शन दिलेले त्या ऑप्शनचा अर्थ सुद्धा तुम्हाला येत असेल तर तो सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा. असे 2 प्रश्न आपण इथे दिलेले आहेत. लक्षात ठेवा, हे सुद्धा आयोगाने विचारलेले आहेतच. आता प्रश्नामध्ये पहिला जो प्रश्न आहे, अ पर्सन हू प्रिटेंड्स टू हॅव अ व्हर्च्यू, मोरल्स or religious belief, principle, etc. that he or she does not actually possess. हा जो प्रश्न आहे मला TCS एक्झाम मध्ये विचारला होता, म्हणून मला लक्षात होता, म्हणून मी हा तुम्हाला विचारलेला आहे ABCD ऑप्शन मध्ये, तर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता दुसरा प्रश्न आहे तो, अ पर्सन हॅव्हिंग अन इव्हिल रेप्युटेशन ऑर बिंग वेल नोन फॉर समथिंग बॅड, त्याला तुम्ही काय म्हणणार? त्यामध्ये ऑप्शन दिले, फेमस, नोटेरियस, इलुस्ट्रियस किंवा आयकॉन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगायचं आहे तुम्हाला. प्रश्न याला तुम्ही 1 म्हणा आणि याला 2 म्हणा. ठीक आहे. आणि या 1 आणि 2 या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. आजचं हे सेशन तुम्हाला कसं वाटलं? अशाच पद्धतीने सिनोनॉम्स, अँटोनॉम्स ते सुद्धा आहेत, ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे शब्द आहेत ते एमपीएससीने विचारलेले आहेत आणि साहजिकच आहे पुढे एक्झाम होणार आहे, सरळ सेवा एक्झाम होतील किंवा आता एक्झाम येणार सुद्धा आहेत. ऑनलाईन पद्धतीने होतील, ऑफलाईन पद्धतीने होतील, ज्याही पद्धतीने होतील, तरी सुद्धा तुम्हाला इंग्लिश तुमचं बेसिक आहे ते स्ट्रॉंग करावंच लागणार आहे. प्रामुख्याने व्होकॅब्युलरीवर जास्त भर असतो, तर माहिती पाहिजे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वन वर्ड सबस्टिट्यूशन यावर जास्त प्रश्न विचारले जातात आणि तेच प्रश्न आपण घेतलेले आहेत जेणेकरून ऑथेंटिक डेटा तुमच्यापर्यंत पोहोचवा, यासाठी हा छोटासा प्रयत्न. हेच लेक्चर तुम्हाला पेड बॅचेसच्या स्वरूपात मिळतील. आणि इथे जे आपण कंटेंट घेतलेलं आहे ते फक्त एक्झाम ओरिएंटेड घेतलेलं आहे, म्हणजे जेवढं काही आपण घेत आहोत त्यामध्ये फुल्ली एक्झाम ओरिएंटेड आपल्याला डेटा
मिळावा आणि त्या दिशेनेच आपण योग्य दिशेने आपले प्रयत्न असावेत, यासाठी हा छोटासा प्रयत्न स्पर्धा विश्व ऑफिशियल यूट्यूब प्लॅटफॉर्म कडून. तर हे सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच पद्धतीने पूर्ण आपली सिरीज असणार आहे. तर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे बोलू शकता. अधिक माहितीसाठी आपलं टेलिग्राम आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल, ते सुद्धा जॉईन करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करू शकता. भेटूया पुढील भागात. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नक्की द्या. धन्यवाद.